समर्थ रामदास स्वामींचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी हे अत्यंत निष्ठावान होते. रामदास स्वामींनी त्यांच्या अनेक परीक्षा घेतल्या. एकदा रामाचा रथ एका झाडाच्या फांदीमुळे अडला होता. ती फांदी जो तोडेल तो तिच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यात पडेल अशी परिस्थिती होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता कल्याण स्वामींनी ती फांदी तोडली आणि ते खड्ड्यात पडले. रथ पुढे गेला. संध्याकाळी सर्व शिष्यांना कल्याण स्वामींची आठवण झाली आणि त्यांना भीती वाटली की ते पाण्यात राहून मृत झाले असतील. तेव्हा समर्थांनी कल्याण स्वामींचा विचारले, कल्याण आहे ना? या प्रसंगातून कल्याण स्वामींची गुरुनिष्ठा आणि त्याग दिसून येतो. दुसऱ्या एका प्रसंगी सज्जनगडावर असताना एकदा जोराचा वारा सुटला आणि समर्थांच्या अंगावरील वस्त्र वाऱ्याने उडून गेले. समर्थ उद्गारले, कल्याणा, छाती उडाली. हे वचन ऐकताच कल्याण स्वामींनी त्या कड्यावरून तत्काळ उडी मारली आणि समर्थांचे वस्त्र हवेतच झेलले. यातून त्यांची स्वामींवरील अढळ श्रद्धा आणि आज्ञापालन दिसून येते.